आज आपण बनवणार आहोत सोडे भात. सगळ्यात आधी 2 पळी तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी उडली की त्याच्यामध्ये उभा चिरलेले 2 कांदे टाकायचे. आता मी 1 वाटी प्रॉन्स म्हणजे सोडा आपला आणि 2 वाटी तांदूळाचं प्रमाण, त्यासाठी 2 उभे चिरलेले कांदे टाकायचे तेलामध्ये. ते छान खरपूस होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे. कांदा परतताना त्यामध्ये हिंग, हळद आणि थोडंसं मीठ असं टाकायचं. सोडे भाताला शक्यतो उभा कांदा चिरून टाकायचा, जेणेकरून तो खाताना एकदम छान टेस्ट येतो. कांदा आपला आता परतायला सुरुवात झालेली आहे. बिर्याणीला कसा कांदा तसा थोडाफार तसा कांदा करायचा. त्याच्यामध्ये 1 टमॅटो टाकले मी चिरून. टमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे, काही काही लोकं पेस्ट टाकतात, पण मला असं उभं किंवा बारीक फोडीचं टमॅटो टाकलेलं आवडतं. त्याच्यामध्ये आता काय करायचं, आपण आलं लसूण किसून टाकायचं आहे. मी शक्यतो कुठल्याही गोष्टी करताना आलं लसूण हे फ्रेशली किसूनच टाकते. मला ते लसूण सोलून ठेवलेलं आवडत नाही, फ्रेशली फाईन चॉप केलेला आवडतो. याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण वापरलेलं नाही आहे. कांदा, टमॅटो, लसूण, आलं आणि आम्ही जो मसाला वापरतो तो कोल्हापुरी स्टाईलचा असतो आमचा मसाला. त्याच्यामध्ये कांदा लसूण मिक्स असतो ऑलरेडी, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला दाटसरपणा येतो. ही टाकली मी लाल मिरची पावडर. ही पण कोल्हापुरी बेडगी लाल मिरची पावडर आहे. थोडीशी हळद परत ॲड केली. एव्हरेस्टचा गरम मसाला ॲड केला. आणि ही माझी कसुरी मेथी. ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मेथी जी असते आपली धुवून निवडायची आणि वाळत घालायची. छान खरपूस अशी होते. त्याने कुठल्याही गोष्टीचा स्वाद वाढतो. भात किंवा भाजी काही असू दे. हे सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपले सोडे. 1 वाटी सोडे मी गरम पाण्यात ऑलरेडीच भिजवत ठेवलेले होते. ते तुटतात का बघायचे आणि मसे टाकायचे. शक्यतो कधी पण सोडे विकत घेताना सोड्याचा आकार बघायचा, तो उभा पाहिजे. जास्त गोल झालेले सोडे टेस्टला चांगले लागत नाहीत. उभे आणि थोडेसे असे हलकेसे रेडिश पाहिजेत. हे सोडे मी नागावच्या आमच्या एक मावशी ठरलेलं त्यांच्याकडून नेहमी घेते. हे बघा, हे असं करून नुसतं थोडंसं पाणी टाकलं गरम आणि कोथिंबीर, तरी भाजी चपाती बरोबर खायला खूप सुंदर होते. ह्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. 1 ग्लास म्हणजेच 2 वाटी पाणी. थोडंसं परतलं की पाणी टाकायचं आणि त्याला आहे ना 10 मिनटं तरी शिजवून द्यायचं. म्हणजे कसं आपला भात लवकर शिजतो, सोडे शिजायला वेळ लागतात. त्याच्यामुळे शक्यतो आता आपण ताट झाकून ठेवलं होतं, ते ताटली काढायची आणि बघायचं सोडे शिजलेत का. आता हा एक सोडा मी घेतला ताटावरती आणि बघितलं आहे, हाताने माझ्या तुटला जातो आहे. तर अर्धा शिजल्यानंतर येस, हे बघा कसा छान शिजला आहे तो. त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी हटत आलं की 2 वाटी तांदूळ घ्यायचा. कुठलाही घ्या, इंद्रायणी घ्या किंवा बासमती घ्या, बिर्याणी घ्या. आता माझा इंद्रायणी आणि बासमती मी मिक्स करून टाकला होता.
स्वच्छ धुवून अर्धा तास मी बाजूला ठेवला होता, तो ह्याच्यामध्ये टाकायचा. शक्यतो वरच्या वरच टाकायचा, पाण्यामध्ये मिक्स होईल असा. हे बघा, आणि त्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं, जेणेकरून तांदळाला पण चव येईल. हे बघा, मी मीठ टाकलं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आता आणि अलगद असं हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून द्यायचं. 15 मिनटं तरी झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, खालची सोड्याची भाजी आणि तांदूळ त्याला मस्तपैकी लेअर सेट होतो त्याचा. आता हे 10 मिनटासाठी मी झाकून ठेवलं आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं पाणी आटतं आहे का. शक्यतो आटतच नाही. हे बघा कसं छान, आणि चवीला पण खूप सुंदर लागतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. तोंडाला इतकं छान चव सुटते ना, खूप मस्त होतो भात.